महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्याची बायका 1500 रुपयात विकल्या गेल्या आणि बिहारमध्ये सर्वसामान्याच्या बायका 10,000 विकल्या गेल्या। वाह वाह वाह। फक्त मिथ्ये काय आहे तिथं? पैसा। पैसा दिसला म्हणून दिलं निवडून। कमेंट करून सांगा दादा मला खरं बोलतो की काय। आता आपल्या महाराष्ट्रात एकही बिहारी दिसला नाही पाहिजे, एकही नाही दिसला पाहिजे, कारण तिथं महाराष्ट्रातला मराठी माणूस कोणताही निवडून नाही आला आणि आपल्या महाराष्ट्रात हिंदी लोक निवडून येतात। हिंदी कळलं काय गोष्टीचं? ध्यान द्या मी काय बोलतो ते। आता व्हिडिओ शेअर करजा, हा लाईक करजा, चॅनलला सबस्क्राईब करजा, यूट्यूबवर बघत असाल आणि फेसबुकवर पेजवर बघत असाल तर फॉलो करजा, सपोर्ट करजा। महाराष्ट्रातल्या बायकांना 15 टिकल्यासाठी जुमलेबादचं सरकार आणलं आणि बिहारच्या बायकांना 10,000 रुपयाच्या टिकल्यासाठी जुमलेबादचं सरकार आणलं जातं। विचार करा किती गोष्ट आहे, पैशाची गोष्ट आहे। इथं शिक्षणावर बोलतो, इथं बेरोजगारीवर बोलतो, इथं मेडिकल सायन्सवर बोलतो, तो माणूस निवडून येत नाही। तो माणूस धर्मावर बोलतो, जातीवर बोलतो, देवांवर बोलतो, तो माणूस निवडून येतो। किती मूर्ख जनता आहे, किती मूर्ख जनता आहे, किती मूर्ख आहे। बेरोजगारी किती वाढली। मेडिकल बघा, गडी जातो एखादा दवाखान्यात, तुला डॉक्टर पाहत नाही, तिथं मरून जातो तो, प्रेताना लागते। बेरोजगारी म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्याच म्हणा, आपल्या भारतातल्या कंपन्या बाहेर ठिकाणी पाठवून दिलेल्या आहे का तिथं सर्वसामान्य माणूस पोहोचू शकत नाही। विचार करायची गोष्ट आहे। आणि आपण पैशाने विकलं चाललो आहे। बिहारमध्ये 10,000 विकल्या गेल्या आणि महाराष्ट्रात 1500 विकल्या गेल्या। अरे किती मूर्ख असायला पाहिजे। आणि बिहारचे लोक रोजगार नाही म्हणून महाराष्ट्रात येते भीक मागाले, काम कराले। काहून? तुमच्या राज्यात नाही आहे का काम? तुमच्या राज्यात नाही काय? कारण तुमचं राज्य भ्रष्टाचार मुक्त आहे भाऊ, तुमचं राज्य भ्रष्टाचार मुक्त आहे। तुम्ही चांगल्या लोकांना निवडून देता, तुमच्या इथं मेडिकल चांगलं आहे, तुमच्या इथं रोजगार चांगला आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहे म्हणून निवडून देता ना। तर मग माझं म्हणणं काय, तुम्ही महाराष्ट्रात कायले मागायला येतात? हे माझं मत आहे, दुसरं काहीच नाही। बिहारच्या लोकांनी महाराष्ट्रात कामाला येऊ नये, हे माझं मत आहे। आधीच आमच्या लेकरा बाळाला नोकऱ्या कमी आहे। बिहारचे लोक कामाला कोणत्या येते? रास कामाला, येले तेला म्हणजे पैसा आहे म्हणून महाराष्ट्रात, म्हणून कामाला येतात, बरोबर नाही काय? त्यांनी महाराष्ट्रात त्यांचं स्थाने बनवलेलं आहे, त्यांनी स्वतःचे व्यवसाय चालू केलेले आहे, स्वतःचे घरे बांधल्या महाराष्ट्रात, त्यांनी उद्योग चालू केलेला आहे। आमचा महाराष्ट्रातला जो माणूस असतो सर्वसाधारण, तो काहीच करू शकून नाही राहिला। आणि हे बिहारचे लोक येऊन आमच्या महाराष्ट्रातल्या लोकांवर दबाव टाकून राहिले। हे चालू देणार नाही भाऊ आता, कारण हे तुम्ही तुमच्या रोज बिहारमध्ये करा काय करायचं आता ते। कारण कसं आहे का तुमचं सरकार चांगलं आहे, तुमच्या सरकारला रोजगार मागा। आमच्या महाराष्ट्रातून काय करता? कारण आमच्या लेकरालाच कमी पडून राहिला रोजगार, बरोबर नाही काय भाऊ? कमेंट करून सांगा मी काय म्हणतो ते। कारण तुम्ही लोक, मला काहीच गंधन नाही तुम्हाला बिहारचं, मला काहीच गंधन नाही। फक्त आमच्या महाराष्ट्रात कामाला येऊ नका, भीक मागायला येऊ नका, समजलं काय? काही गरज नाही, काहीही गरज नाही, समजलं दादा? खरं बोलत असेल तर कमेंट कर, लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर, फेसबुक पेजवर बघत असाल तर फॉलो कर आणि कमेंट करून सांग काय बोलतो, खरं बोलतो की काय।